आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या मूकनायक पत्रकार पुरस्कारांनी सन्मान। लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त मूकनायक पत्रकार पुरस्कार देऊन लातूरचे लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना महाराष्ट्र सरकारचे माजी समाज कल्याण मंत्री आणि मुंबईचे माजी इन्कम टॅक्स प्रिन्सिपल कमिशनर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। भारतीय संसदेत पहिल्यांदा निवडून आल्यावर खासदारकीची शपथ घेताना इतिहासात पहिले खासदार जय भीम म्हणून शपथ घेतलेले डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी संसदेत अनेक प्रश्न मांडले। प्रामुख्याने दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर संसदेत भाषण, दलित अत्याचार झालेल्या कुटुंबाला मदतीचा प्रश्न लोकसभेत मांडला। विशेष म्हणजे देशातील जेवढे शासकीय ग्रंथालय आहेत त्या सर्व ग्रंथालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अजिंठा लेणी येथे आंतरराष्ट्रीय पाली विद्यापीठाची सुरुवात केंद्र सरकारने करावी, असे अनेक प्रश्न बौद्ध समाजाचे संसदेत मांडले होते। अशा अनेक कामाची दखल घेऊन लॉर्ड बुद्धा टीव्हीने यावर्षीचा मूकनायक पत्रकार पुरस्कार देऊन संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना देऊन त्यांचा भव्य सत्कार मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला। कार्यक्रमाला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्याचे लॉर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी उपस्थित होते। डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या मूकनायक पत्रकार पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। तसेच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओद्वारा शुभेच्छा संदेश दिला। कार्यक्रमाला अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भैयाजी खैरकर, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून, संगीत सचिन मून, राजू मून आदी उपस्थित होते। लॉर्ड बुद्धा टीव्हीचे बुद्धा प्ले हे ॲप अँड्रॉइड आणि iOS वर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले।